कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि आता अशा अवस्थेमध्ये लेखीचं कौतुक करायचं सोडून तिला छापणार आहेस तू? ह्या अवस्थेत कशी छापेन मी तिला? मी आपलं अरे हो, हा आणखीन एक, तुझी लेक तनया अचानकच वसुंधराचं सगळंच ऐकायला लागली। ती जे काम सांगेल ते सगळं करायला लागली, अगदी बिन तक्रार। तुझ्याशी काही बोलली आहे का ती याबद्दल? जाऊ देत ना जयू, आपण कशाला त्या विषयावरती बोलतोय? आता महत्वाचं काय आहे? तनयाची प्रेग्नन्सी आणि होणाऱ्या बाळाचं भविष्य, हो की नाही? त्याच्यावर फोकस करूयात ना आपण। विशाखा, तू विषय बदलू नकोस आणि माझ्यापासून काही लपवूही नकोस। मी जे काही विचारतीये ना त्याचं सरळ सरळ आणि खरं खरं उत्तर दे। काय आहे ना जयू, म्हणजे असं नको ग व्हायला की मी बोलले आणि तुमच्या घरामध्ये भांडणं लागली, म्हणून मी खरं तर तुला ह्या सगळ्या गोष्टी सांगणार नव्हते। बोल विशाखा, बोल। पण आता तू विचारतेस तर सांगते। काय झालं माहितीये का? तुझी सून वसुंधरा तिने धमकी दिली होती तनयाला। म्हणाली, मी जे सांगते तसं जर का वागली नाहीस तर जसं तिने आकाशला तुझ्यापासून तोडलं होतं ना, तसं ती अखिलला सुद्धा तोडेल। आता हे सगळं ऐकल्यानंतर तनया घाबरली ग। तिला असं वाटलं की तिने जर का ऐकलं नाही तर घरामध्ये वाद होतील, भांडण होतील, घर तुटेल। त्यामुळे मग करायला लागली सगळी कामं, राब राब राबली या घरामध्ये, कष्ट करते ग, काय करणार ती? पण आता असं वाटतंय ना की ही जी गुड न्यूज दिली आहे ना तिने, त्यामुळे निदान आता तरी तिचे कष्ट थांबतील, थोडं तरी सुख मिळेल माझ्या मुलीला। नाही ग, ही जी तुझी सून आहे ना वसुंधरा, एक नंबरची वस्ताद आहे, एक नंबरची वस्ताद आहे। जयू, तिला ना तुझं घर तोडायचंय कुठल्याही परिस्थितीत। तुला घोळात घेणं किती सोपं आहे ना जयू? जयू, हा, बघ, लागलीस ना विचार करायला, म्हणून मी तुला या सगळ्या गोष्टी सांगत नव्हते। नको ना विचार करू। बर, मी काय म्हणते, मी तनयाला भेटायला अधनमधनं येत राहीन, चालेल ना? हे काही विचारणं झालं विशाखा? नको ना ग विचार करू त्या गोष्टींचा। बरं, येऊ मी? चल, बाय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।